महिला म्हणजे अर्धी लोकसंख्या, महिला म्हणजे देशाची अर्धी शक्ती। महिलांची जेवढी शक्ती तेवढी भागीदारी। मात्र जेव्हा राजकारणाचा विषय येतो तेव्हा ती नसते। तुम्ही म्हणाल नाही असं कसं असते ना, महिला राजकारणामध्ये मोठ्या पदांवरती असतात। बरोबर आहे तुमचं, असतात, पण कुठे? त्या असतात राजकीय पक्षांमधल्या महिला आघाड्यांमध्ये। तिथे त्यांना पदं असतात। क्वचितच त्या मुख्य पक्षामध्ये काही पदांवरती असतात। पण राजकारण म्हणजे सत्ताकारण, सत्तेची पदं, लोकप्रतिनिधींची पदं। तिथे किती असतात महिला? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, तर कुठे आणि किती असतात महिला लोकप्रतिनिधी आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात? तिथे सुद्धा आरक्षणामुळे महिलांचा टक्का दिसतो, पण विधिमंडळामध्ये, आमदारांमध्ये, संसदेत खासदारांमध्ये महिलांची संख्या खूपच कमी आहे। अगदी आपल्या शेजारच्या कट्टरपंथी संस्कृती असल्याची टीका होणाऱ्या बांगलादेशपेक्षा सुद्धा कमी। लोकसभेच्या 543 खासदारांमध्ये फक्त 78 महिला आहेत, म्हणजेच 14%। लोकसंख्येमध्ये 50% असणाऱ्या महिलांना सत्ताकारणामध्ये खासदार म्हणून मिळालेली ही एवढीशी भागीदारी। त्यामुळेच बियॉन्ड न्यूज मधल्या आजच्या भागामध्ये माहिती घेऊयात राजकारणामधल्या महिलांच्या सत्ता सहभागाविषयी, आणि म्हणूनच आजचा विषय मतांसाठी महिलांची वारी, सत्तेत कधी भागीदारी। 2014 पासून स्त्रियांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये बराच फरक पडलाय। महिलांच्या मतांची आकडेवारी ही चढती दिसते, मात्र त्याच वेळेला स्त्री मतदारांच्या तुलनेमध्ये स्त्री आमदार खासदारांची संख्या यामध्ये मात्र बरीच विसंगती दिसते। यासाठी 2019च्या आकडेवारीवरती आपण नजर टाकूया। तर 2019ची ही आकडेवारी आपण बघतोय। मतदानाची एकूण टक्केवारी आहे 67.10% आणि त्याच वेळेला मतदानाची टक्केवारी जर महिलांची बघितली तर ती आहे 67.18% आणि पुरुषांची एकूण मतदानाची टक्केवारी 67.01%। मतदानाची टक्केवारी बघितल्याच्या नंतर आपण बघूयात खासदारांच्या संख्येची टक्केवारी नेमकी किती आहे। तर ही बघतोय खासदारांच्या संख्येची टक्केवारी। खासदारांच्या संख्येमध्ये 14% ही आकडेवारी आहे महिला खासदारांची, आणि त्याच वेळेला पुरुषांची खासदारकी किती मिळालेली आहे तर 86% इतक्या पुरुष खासदारांची संख्या एकूण आपल्याला दिसते। एकंदरीतच या सगळ्याचा विचार करूयात, दोन्ही आकडेवाऱ्या पुन्हा एकदा बघूयात। तर मतदानाची टक्केवारी आपण बघतोय महिला आणि पुरुष, आणि त्याच वेळेला खासदारांची टक्केवारी सुद्धा बघूयात। या दोघांचेही प्रमाण किती होतं, महिला आणि पुरुष अगदी। तर हे चित्र आता अगदी स्पष्ट होतंय। याचाच अर्थ एकूण मतदान जे झालेलं आहे या एकूण मतदानापेक्षा महिलांच्या मतदानाचा टक्का हा अधिक दिसतो, तर त्याच वेळेला एकूण मतदानापेक्षा पुरुषांच्या मतदानाचा टक्का हा कमी राहिलेला आहे। म्हणजेच मतदानामध्ये वरचढ ठरणाऱ्या या महिलांना प्रत्यक्ष सत्तेमधला सहभाग जो आहे तो अगदीच तुटपुंज मिळालाय। मात्र त्याच वेळेला मतदानामध्ये कमी असलेले जे पुरुष आहेत यामध्ये प्रत्यक्ष सत्तेमधला वाटा मात्र पुरुषांना फार मोठा मिळालेला आहे। मूळ विषयाला सुरुवात करण्याआधी जाणून घेऊयात आताच्या म्हणजेच 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं कोणकोणत्या आणि किती स्त्री उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले आहेत। सुरुवातीला बघूयात या लोकसभेसाठी महिला उमेदवार महायुतीकडून नेमक्या किती आहेत आपण बघूयात। यापैकी पहिलं नाव आहे सुनेत्रा पवार। अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीमधून लोकसभेसाठी ही उमेदवारी। पुढचं नाव आहे डॉक्टर हिना गावित, नंदुरबार लोकसभा मतदारसंघ भाजपच्या उमेदवार। पुढे जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुढचं नाव बघूयात आहे तर रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे यांना ही उमेदवारी पुन्हा एकदा दिली गेली आहे। पुढचं नाव आहे दिंडोरीमधून भाजपच्या डॉक्टर भारती पवार यांना सुद्धा पुन्हा एकदा ही उमेदवारी दिली गेली आहे। एक महत्त्वाचं नाव पुढचं आहे ते म्हणजे बीडमधून भाजपच्या पंकजा मुंडे यांना सुद्धा आता एक उमेदवारी देण्यात आलेली आहे। धाराशिवमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे। पुढचं नाव आहे अमरावतीच्या नवनीत राणा, भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली आहे। आणि पुढचं शेवटचं 9वं नाव आहे यवतमाळ वाशिममधून शिंदेच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील। या एकूण 9 उमेदवार आपण बघतोय महायुतीच्या, आणि पुढचं चित्र बघूयात महाविकास आघाडीकडून नेमक्या किती उमेदवारांना संधी दिली गेली आहे।
तर महाविकास आघाडीचा विचार केला तर एकूण 6 महिला उमेदवार दिसतात। यापैकी कल्याणमधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांचं नाव आहे। सोलापूरमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली गेली आहे। पुढचं नाव आहे धुळ्यामधून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचं नाव पुढे आलंय उमेदवार म्हणून। बारामतीमधून एक महत्त्वाचं नाव सुप्रिया सुळे, शरद पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा त्या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेल्या दिसतात। आणि पुढचं नाव आहे चंद्रपूरमधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, बाळू धानोरकर यांच्या पत्नी। पुढे पालघरमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारती कांबडी अशा एकूण 6 महिला उमेदवारांना महाविकास आघाडीने रिंगणामध्ये उतरवले। आणि याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा असताना महायुती आणि महाविकास आघाडी यांनी मिळून 15 स्त्रियांना रिंगणामध्ये उतरवले। आणि याचाच अर्थ असा की मुळात उमेदवारी देताना जर स्त्रियांना डावललं जात असेल तर पुढे लोकसभेमध्ये महिलांचं राज्य दिसणार तरी कसं। ही स्थिती केवळ 2024 म्हणजे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीची नाहीये, तर मागच्या म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशामधल्या एकूण 545 खासदारांपैकी केवळ 78 महिला या खासदार बनल्या, तर राज्यामध्ये 8 महिला या खासदार झालेल्या दिसल्या। लोकसभेमधलं महिला राज बघूया 2019 मधलं। तर 2019 मधलं चित्र आपण बघतोय आणि यावेळेला एकूण महिला खासदारांची संख्या आहे 78। आणि राज्यनिहाय आपण ही संख्या बघूयात। पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश, 10 महिला खासदार। पश्चिम बंगाल 9 महिला खासदार। पुढे आहे महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये 8 महिला खासदार इतकी संख्या आहे। पुढचं राज्य बघूयात ओडिशा, ज्याच्यामध्ये आपल्याला 7 इतका आकडा दिसतो महिला खासदारांचा। पुढचं कर्नाटक राज्य 5 महिला खासदार होत्या 2019 ची ही आकडेवारी आपण बघतोय। आंध्र प्रदेश 4 महिला खासदारांची संख्या होती। पुढचं राज्य आपल्या बाजूचं गुजरात, इथे 5 खासदार राहिल्यात महिला 2019 मध्ये। पुढची आकडेवारी आहे मध्य प्रदेशातली 4 महिला खासदार मध्य प्रदेशमध्ये। पुढची आकडेवारी तमिळनाडू, 3 महिला खासदार राहिल्या तमिळनाडूमध्ये। राजस्थानमधलं चित्र बघितलं तर तिथे सुद्धा 3 इतकीच महिलांची आकडेवारी राहिलेली दिसली। तर पुढचं आणखी एक राज्य बघूया छत्तीसगड, तिथे सुद्धा 3 महिला यांना लोकसभेमध्ये जाता आलंय। पुढचं राज्य आहे बिहार, जिथे ती संख्या होती 3। आणि यानंतरचं राज्य आहे पंजाब, जिथे स्त्रियांची आकडेवारी बघायला मिळालेली 2। तर ही आपण बघितली 2019 मधली लोकसभेमधल्या महिला खासदारांची आकडेवारी। आता आणखी एक धक्का, आजवर ज्या महिला खासदार झाल्या त्यांची ही सर्वोच्च संख्या होती। आजवर 78 महिला खासदार म्हणजे 14% खासदार सुद्धा कधीही झाल्या नव्हत्या। त्या 2019च्या निवडणुकीमध्ये निवडून गेल्या। 2019 मध्ये महाराष्ट्रामधून 8 महिला खासदार निवडून गेल्या। आपण बघूयात त्या नेमक्या कोण होत्या। तर 2019 मधलं चित्र आपण बघतोय। 8 महिला खासदार, पहिलं नाव आहे प्रीतम मुंडे। पुढे नवनीत राणा, या सुद्धा खासदार झाल्या होत्या 2019 मध्ये। पुढचं नाव आपण बघतोय भावना गवळी। पुढे बारामतीमधून सुप्रिया सुळे। पुढचं नाव आहे भारती पवार। पूनम महाजन, डॉक्टर हिना गावित, या सुद्धा 2019 मध्ये खासदार झाल्या। आणि त्यानंतरचं नाव आहे रक्षा खडसे। त्यामुळे या 8 जणी 2019 मध्ये महाराष्ट्रामधून लोकसभेवरती निवडून गेल्या। देशाच्या लोकसभेतलं चित्र पाहिल्यानंतर आता जरा राज्यातल्या विधानसभेमधलं चित्र काय ते सुद्धा बघूयात। 1962 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 13 महिला आमदार निवडून आल्या होत्या। आणि आजच्या घडीला म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर ही संख्या 13 वरून 24 झाली आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये विधानसभेतील एकूण 288 आमदारांपैकी महिला आमदारांची संख्या होती 24, म्हणजे 10% सुद्धा नाही। ही पुरोगामी मुखवटा मिरवणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यामधली स्थिती आहे। देशाच्या लोकसभेपेक्षा सुद्धा वाईट। विधानसभेमध्ये महिला आमदार नेमक्या किती होत्या आपण बघूया। 2019 मधली स्थिती नेमकी काय होती तर आपण बघतोय आमदारांची संख्या होती एकूण 24। भाजपच्या महिला आमदार मंदा म्हात्रे बेलापूर। पुढचं नाव आहे मनीषा चौधरी दहिसर। पुढचं नाव आहे विद्या ठाकूर गोरेगाव। भारती लव्हेकर वर्सोवा। माधुरी मिसाळ पर्वती। पुढे मुक्ता टिळक ज्या कसबा पेठ मधून निवडून आलेल्या होत्या।
पुढचं नाव आहे देवयानी फरांदे, नाशिक मध्य. सीमा हिरे, नाशिक पश्चिम. पुढचं आहे श्वेता महाले, चिखली. पुढचं नाव मेघना बोर्डीकर, जिंतूर. नमिता मुंदडा, केज. मोनिका राजळे, शेवगाव. शिवसेनेच्या महिला आमदार किती होत्या आपण बघूयात. शिवसेनेच्या महिला आमदारांची नावं बघतोय आपण. यामिनी जाधव, भायखळा. लता सोनावणे, चोपडा. तर काँग्रेसमधल्या महिला आमदार कोण होत्या आपण बघतोय. वर्षा गायकवाड पहिलं नाव आहे, धारावी. पुढचं नाव आहे प्रणिती शिंदे, सोलापूर मध्य. प्रतिभा धानोरकर, वरोरा. सुलभा खोडके, अमरावती. यशोमती ठाकूर, तिवसा. तर काँग्रेसच्या महिला आमदारांच्या नंतर बघूयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार नेमक्या कोण कोण होत्या. देवळालीमधून होत्या सरोज अहिरे. सुमनताई पाटील, तासगाव, कवठे महाकाळ. आणि अदिती तटकरे, श्रीवर्धन. तर अपक्ष महिला आमदार नेमक्या कोण कोण निवडून गेल्या होत्या आपण बघूयात. पहिलं नाव आहे गीता जैन. भाजपमधून त्यांनी बंडखोरी केली होती आणि अपक्ष निवडून आल्या. पुढचं नाव आहे साक्रीमधून मंजुळा गावित. केवळ महिला मतदार नाहीत तर महिलांचा सक्रिय राजकारणामधला टक्का गेल्या काही वर्षांमध्ये वाढलाय. मात्र ही सक्रियता त्यांना उमेदवारीच्या रूपाने मिळताना अगदी कमी दिसते. आपल्या महिला नेत्यांना नेमकं काय वाटतंय ऐकूयात. पंकजाताई, तुम्ही राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये स्वतःचा ठसा उमटवलाय. आजवरच्या अनुभवांच्या आधारे राजकारणामध्ये क्षमतेनुसार वाव मिळाला तर स्त्री शक्ती नेमकी किती आणि कशा पद्धतीने कमाल दाखवू शकते. स्त्री शक्ती नक्कीच कमाल दाखवू शकते. स्त्री शक्तीला आता कोणी कमी समजण्याचं कारण नाही. स्त्रिया आता प्रचंड स्वाभिमानी आणि प्रचंड स्वावलंबी झालेल्या आहेत. त्या संसाराला सुद्धा आणि समाजाला सुद्धा आधार देऊ शकतात एवढी त्यांची क्षमता आहे. पंकजाताई, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारं महिला आरक्षण विधिमंडळ संसदेमध्ये सुद्धा दिलं तर सरकारी कामकाजामध्ये याचा नेमका कसा फायदा होऊ शकतो. सरकारी कामकाजात फायदा कसा होऊ शकेल तर शेवटी आरक्षण हे एक सोय आहे, पण त्या आरक्षणामध्ये मेरिट सुद्धा आवश्यक आहे. आणि जेव्हा मेरिटच्या स्त्रिया येतील तेव्हा एक पिढी त्याला ट्रेन करायला जाईल, पण एक मेरिटच्या स्त्रिया येतील ज्या स्वतःच्या क्षमतेवर तिथे येतील तेव्हा नक्कीच त्याला फायदा होईल. तुम्ही निवडणूक जिंकलात तर सर्वच मतदारांचे प्रश्न संसदेमध्ये तुम्ही मांडू शकाल. एक स्त्री खासदार जनतेचे प्रश्न अधिक संवेदनशीलपणे मांडू शकते असं तुम्हाला वाटतंय का. आता मी काही निवडणूक ऑलरेडी 2 जिंकून झाले आमदार म्हणून. मी मंत्री राहिलेली आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही मंत्री असता तेव्हा तुम्ही सर्व समाजाचे प्रश्न मांडत असता, पण नक्कीच तुम्ही स्त्री असल्यामुळे स्त्रीचे प्रश्न ती मोकळेपणाने आपल्यापर्यंत मांडू शकते आणि तिला न्याय द्यायची भूमिका स्त्रीची असते. तर मला माहित नाही मी काय प्रश्न मांडेन, पण जेव्हा स्त्रीवर अन्याय होत असेल तेव्हा तो मी खपवून घेणार नाही. वैशालीताई, तुम्ही नगरसेविका म्हणून महापालिका गाजवली आहे. तिथे महिला टक्का हा आरक्षणामुळे दिसतो. विधानसभा आणि लोकसभेमध्ये मात्र या सगळ्याचं प्रमाण खूपच कमी आहे. इथे सुद्धा जर हा टक्का वाढला तर देशाला, राज्याला, विशेषतः लोकसंख्येच्या 50% असलेल्या आपल्या महिलांना याचा नेमका कसा फायदा होईल. कल्पना आहे की आपल्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे 50% आरक्षण आहे महिलांना आणि तिथे अतिशय उत्कृष्टपणे महिला काम देखील करतात त्यांच्या वॉर्डामध्ये महापालिकेच्या. परंतु आजही आपल्या विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल इथे महिलांना तेवढं प्रतिनिधित्व मिळत नाही आहे. परंतु ते जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. याचं कारण असं आहे, जसं आपण म्हणतो की महानगरपालिकेमध्ये महिला महासभा गाजवतात आणि वॉर्डात उत्कृष्ट काम करतात, त्याचप्रकारे कॉन्स्टिट्युएन्सी जरी मोठी झाली, मतदारसंघ जरी मोठा झाला तरी महिला या उत्कृष्ट मॅनेजर असतात, कारण त्या त्यांचा संसार चांगला सांभाळत असतात. त्यामुळे मला खात्री आहे की महिलाही तिचा मतदारसंघ देखील उत्कृष्टपणे सांभाळत. त्यानंतर टक्का वाढलाच पाहिजे. राजकारणामधल्या सत्ता कारणामध्ये महिलांना डावललं जातं असं वाटतं. संपूर्ण कोकण पट्ट्याचा विचार केला तर 13 जागांपैकी सर्व पक्षांच्या मिळून फक्त 2 महिला उमेदवार आहेत. त्या सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेने म्हणजे तुमच्या पक्षाने दिल्यात. हे असं का केलं जात असावं. खेदाने म्हणावं लागतं की बऱ्यापैकी असे प्रकार होतात. महिलांना तेवढं प्रतिनिधित्व मिळत नाही, परंतु त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. कारण एवढी मोठी कॉन्स्टिट्युएन्सी आहे
तिचं प्रतिनिधित्व करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. परंतु मला सार्थ अभिमान आहे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, की उद्धवजींनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही उमेदवारी दिलेली आहे. तसंच पालघरला सुद्धा आमच्या महिला उमेदवार आहेत. मी त्यांच्या विश्वासाला नक्कीच खरं उतरवेन आणि मला खात्री आहे की जसं उद्धवजींनी आम्हा दोघींना इथे उमेदवारी दिलेली आहे, म्हणजे भारती कांबडी आणखीन मी स्वतः, तर त्याचप्रमाणे इतर पक्ष देखील इतर महिला उमेदवार पुढच्या वेळेला तरी देतील. केवळ राज्य आणि देशामधलं राजकारण नाही, तर जागतिक पातळीवरील राजकारणामध्ये सुद्धा स्त्रियांचा प्रत्यक्ष सत्तेतला सहभाग कमीच दिसतो. कधी तो डावलला जातो, तर कधी स्त्री पुरुष चढाओढीमध्ये महिलांना जाणीवपूर्वक त्यापासून दूर ठेवलं जातं. मतदार महिलांना आकर्षित करून घेण्यासाठी प्रत्येकच राजकीय पक्ष वेगवेगळ्या आश्वासनांच्या फैरी झाडतो. मात्र प्रत्यक्षात राजकारणातल्या महिलांच्या सबलीकरणाचा मुद्दा हा वगळला जातो. आणि या सगळ्याविषयी महिला मतदारांना नेमकं काय वाटतं बघूया. महिलेला डावलते हे जो पहिला बुरसटलेला विचार होता, तर ते आता मला वाटत नाही की महिलाच महिलेला प्रोत्साहन देते आणि प्रत्येक महिला पुढे येते आणि तशाच महिला अजूनही म्हणजे राजकारणाच्या प्रवाहाकडे वळत आहेत. खांद्याला खांदा लावून महिला काम करते, त्याच्यामुळे महिलांना कुठेच डावललं जात नाही आहे. प्रत्येक ह्याच्यात संधी दिली जाते आहे. आता राजकारणामध्ये भरपूर महिला सक्रिय होत आहेत. मा जिजाऊंपासून सगळेजण जे आपल्या पूर्वीपासून आलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी इतकं आपल्याला चांगली उदाहरणं दिली आहेत. त्याची उदाहरणं बघून आता बऱ्याच महिला सक्रिय झालेल्या आहेत. तर पहिले फक्त लेक लाडकी म्हणून लेकीलाच संधी मिळत होती, पण आता येणाऱ्या निवडणुकीत आपण पाहिलं सुनेलाही संधी मिळालेली आहे. तर मला असं वाटतं की महिलांना राजकारणात नाही डावललं जात. नाही, बिलकुल नाही. महिलांना जर डावललं असतं तर आज आपण बघायला गेलो तर बऱ्याच नेत्या ह्या महिला आहेत आणि जर बघायला गेलं राजकारणात जर डावललं असतं तर एक देश महिला चालवू शकली नसती. एक स्त्री असून घरांच्या सर्वांचा सांभाळ, मुलांचा वगैरे सर्व करून स्वतःचे कार्य पण स्वतः करते. ती कोणाला इतरांना कामही सांगत नाही. तर तिला राजकारणामध्ये पण स्थान दिलं पाहिजे, कारण की स्त्री ही स्वतःवर स्वावलंबी आहे. आता सध्या ती परावलंबी झालेली नाही. अंजलीताई, राजकारणामधली आमदारकी आणि खासदारकी या सगळ्यामध्ये महिलांची संख्या इतकी कमी नेमकी का असावी? त्यांना डावललं जात असावं का? नाही, कसं आहे की आत्तापर्यंत आपण बघतो देशात जी संस्कृती आहे ती बऱ्यापैकी पुरुषप्रधान संस्कृती आहे. तर पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती आहे की महिलांना घर सांभाळणं, कारण आता महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर ते चूल आणि मूल ह्याच्या बाहेर एखादी महिला पडणं हे जनरली शक्य होत नाही. कारण आत्ताच्या घटकेला आपण बघितलं अगदी लोअर म्हणजे ग्राम पंचायतपासून ते मोठ्या राजकारणापर्यंत महिलांचा सहभाग हा फार कमी असतो. आपल्याला ते दिसतात, बऱ्यापैकी दिसतात. त्या फक्त अशी आंदोलनं असली किंवा कुठे प्रोटेस्ट मोठ्या प्रमाणावर असल्या किंवा सभांना तर ते हजेरी लावतात, पण राजकारणात मात्र नसतात. सत्ताकारणामध्ये खासदार आमदार म्हणून महिलांची संख्या वाढली तर त्याचा देशाच्या आणि राज्याच्या कारभारामध्ये नेमका किती फायदा होईल? मला तर वाटतं नक्कीच फायदा होईल. कारण महिला जितक्या तन्मयतेने आणि जितक्या आपलेपणाने काम करतात तेवढं मला असं वाटतं की पुरुष तितके सेन्सिटिव्ह नसतात. म्हणजे ते काम सगळं करतील, पण तितकी जी एक सेन्सिटिव्हिटी आपण जी म्हणतो, जो एक आपलेपणा असतो महिलांमध्ये, आणि खरंच त्यांचं रेप्रेझेंटेशन का असायला हवं? कारण सगळे जे हाल अपेक्षा असतात ती भोगणारी व्यक्ती ही एक महिला असते. तर त्यांचं जर रेप्रेझेंटेशन राजकारणात वाढलं तर त्यांनी नक्कीच फरक पडेल. महिला कुठेच मागे नसतात. त्या जनतेच्या हक्कांच्या लढ्यामध्ये सुद्धा पुढे दिसतात. त्या राजकीय चळवळीमध्ये सुद्धा आक्रमकतेनं पुढे येतात. मग राजकारणामध्ये त्यांना नेमकं का डावललं जात असावं? अर्थातच डावललं जात आहे, कारण किती संख्या आहे आपल्या महिलांची. पुरुषांच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर महिलांची संख्या एकदम नगण्य आहे असंच म्हणावं लागेल. म्हणजे महिलांची संख्या जेमतेम 1 ते 5% आहे. त्याच्यापेक्षा जास्त संख्या नाहीच आहे. म्हणजे विधिमंडळामध्ये मला वाटतं आणीबाणीच्या नंतर विधिमंडळामध्ये संख्या वाढलेली होती, पण त्याच्यानंतर 10-12 महिला सदस्यांच्या पुढे संख्या गेलेली नाही आहे. ह्याचा अर्थ काय? ज्यांना जागा मिळालेली आहे, ज्यांना तिथे संधी मिळालेली आहे, त्याच्यातल्या बहुसंख्य स्त्रिया
ह्या राजकीय वारसातून पुढे आलेल्या आहेत. पल्लेदार वाक्य आपण खूप ऐकतो, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती कुटुंब उद्धारी. आता तर पाळण्याची नाही, देशाची जबाबदारी सुद्धा महिलांनी सांभाळून दाखवली आहे. प्रत्येक क्षेत्रामधली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र तरी सुद्धा आमदार खासदार म्हणून जिथे कायदे बनतात तिथे जाण्याची संधी त्यांना नेमकी का मिळत नसावी? खरं म्हणजे ह्याच्यामध्ये जुन्या रूढी परंपरांचं जे जोखड पुरुषांच्या मनावर बिंबलेलं आहे त्याचा परिणाम असा झाला की महिलांना पुढे येऊच देत नाहीत. म्हणजे काय करायचं आहे रस्त्यावर येऊन, काय करायचं आहे राजकारण करून, आपलं चूल आणि मूलच बरं असं एक भावना झालेली आहे. तर त्याच्यातून मग त्या महिलांनी मागे मागे राहिल्या. महिला कसं आहे की महिलांची संख्या पुरुषांची संख्या म्हणजे देशाची जर समजा एकूण लोकसंख्या आपण बघितली तर ती समजा 120 कोटीच्या पुढे असेल, 130 कोटी 120 कोटी असेल अंदाजे. तर त्याच्यामध्ये अर्ध्या महिला असतात. मग माझं म्हणणं असं आहे की जर अर्ध्या महिला जर का लोकसंख्येमध्ये आहेत तर मग त्यांना 50% आरक्षण का नाही द्यायचं? कारण 50% आरक्षण दिलं तरच दोघांना समान वाटा सत्तेमधला मिळू शकतो. पण आता चाललेलं आहे की 33% सध्या देत आहेत. ठीक आहे, जे देत आहेत ते आधी पदरात पाडून घेतलं पाहिजे आणि नंतर मग पुन्हा 50%चं मागणी ही तर चालू राहिलीच पाहिजे असं मला वाटतं. यामिनी, SBIच्या संशोधनानुसार मेक्सिकोमधलं हे प्रमाण 48.2%, फ्रान्समध्ये 39.7%, इटलीमध्ये 35.7%, UKमध्ये 32% आणि जर्मनीमध्ये 30.9% इतकं आहे. आता तुम्हीच ठरवा, भारताला जर जगातील आर्थिक महासत्ता बनवायचं असेल तर महिलांचा वाटा वाढवायला नको का? कारण हाच तर खरा प्रश्न आहे. बियॉन्ड न्यूजच्या आजच्या एपिसोडमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.